मोबाईल साईड आपली ही वेबसाईट आहे. या वेबसाईट मध्ये आपण सर्व्हिसेस मध्ये काय केलं, ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस रिलेटेड घेतला. डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस पण आहे, बट आपण ऍप डेव्हलपमेंट रिलेटेड पाहिलं. त्यामध्ये आपण याच्या रिलेटेड आपल्याला पोस्टर बनवायचं असेल किंवा कुठे पोस्ट करायचं असेल तर त्या रिलेटेड आपण काय करणार, आयडिओग्राम म्हणून आपण एक टूल आहे, त्या टूल मध्ये आपला प्रॉम्प्ट टाकणार. या प्रॉम्प्ट मध्ये आपण ऍडिशनल काही कंटेंट टाकू शकतो की त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने पाहिजे. नाही आता हे मोबाईल मध्ये वेबसाईट रिलेटेड दिसत आहे, बाकीचा दुसरा जो आहे तर या रिलेटेड आपण जो डिटेल टाकलेला आहे तो जास्ती दिसतोय, म्हणून आपण मग हे डाउनलोड करून घेतला. त्यानंतर आपण काय करूया, एक फोटो सबमिशन घेऊया. इथे पिंटरेस्ट नावाची एक साईट आहे. ती साईट सपोज आपण ओपन केली, ती साईट ओपन केल्यानंतर आपल्याला इथे दिसतंय बघा, आपण हे पोस्टर टाकलेलं आहे आणि या पोस्टरला आपण ओपन केलं, वेबसाईट ओपन केली. ओपन केल्यानंतर कुठे आपण गेलोय, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आपण लगेच दिसतात. म्हणजे पिंटरेस्ट वरती आपली ऑलरेडी एक फोटो दिसतोय. हा फोटो आपण ओपन केल्यानंतर सिमिलर त्या रिलेटेडच फोटोज आपल्याला दिसतात, जसं आपण गुगल वरती पण हे करतो. म्हणजे आपल्यासारखं बरेचसे असे आहेत की डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग आहे, डेटा सायन्स रिलेटेड आहे, सिमिलर फोटोज आपल्याला दिसतात. आपण अपलोड करूया एखादा फोटो आता जो क्रिएट केला तो. पिन करायचं का हे करायचं ते बघूया. आता पिन करता येईल. तर पिन करण्यासाठी त्यानंतर इथून आपला फोटो सगळ्यात पहिल्यांदा काय दिसतोय आपल्याला, हा एक फोटो डाउनलोड केलेला आहे. ओपन केला आपण, पिंटरेस्ट वरती सबमिशन करायचं त्या फोटोचं, त्या पोस्टरचं. काय सांगताय? एक पोस्टर तयार केला होता वेबसाईट डेव्हलपमेंटचा, तर तो पिंटरेस्ट वरती हे करत होतो. वेबसाईट डेव्हलपमेंट पोस्टर तयार केला म्हणजे होता. तुम्ही आता ऑफ पेज ऍक्टिव्हिटी सांगता. हा, एक एक्झाम्पल सांगितलं पोस्टर कसा तयार केला. प्रज्ञा, तुम्हाला समजतंय का काय शिकवलं त्यांनी? ऑन पेज एसईओ तुम्हाला त्यांनी वेबसाईट दिली, त्याच्यावरती काम करतात हे लोक. हो सर, चालेल. मग त्यांचा एक वेगळा ग्रुप बनव आणि त्याच्यामध्ये ते डेली काय काम करतात मग ते टास्क तुम्ही टाकत जा, म्हणजे रिपोर्टिंग तुम्हाला समजेल. ऑन पेज एसईओ मध्ये तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन टाकायला समजलं. बरेच जण असे आहेत की रिपोर्टच करत नाही. हा, मग मला का नाही ऍड केलं ग्रुपमध्ये? मी ज्यांना बोलायचं मला समजेल ना कोण काम करतंय का नाही. श्रुतिका, तुम्हाला समजतंय? कोण? रुपाली, हा
आपण एसईओ स्टार्ट केला होता. एसईओ मध्ये काय असतं, इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट. आपल्याला वेबसाईट रँकिंग करण्यासाठी दोन गोष्टी गरजेच्या असतात. एक म्हणजे ऑन पेज एसईओ आणि दुसरं म्हणजे ऑफ पेज एसईओ आणि तिसरं असतं टेक्निकल एसईओ. तर ऑन पेज एसईओ हे 70% इम्पॉर्टंट आहे. ऑफ पेज एसईओ हे 30% किंवा 25% आणि 5% टेक्निकल एसईओ इम्पॉर्टंट आहे. मग जर सपोज आपल्याला एखादी वेबसाईट बनवलेली किंवा ब्लॉग बनवलेला आहे, तो जर रँकिंग करायचा असेल तर त्याला टायटल द्यायचं, हेडलाईन द्यायचं, डिस्क्रिप्शन द्यायचं, मेटा डिस्क्रिप्शन द्यायचं आणि त्याचा अट्रॅक्टिव्हनेस वाढवणं, त्याचा लोडिंग टाइम वाढवणं. ह्या गोष्टी आपण कशासाठी करतो? ह्या जरी नाही केले तरी वेबसाईट रँकिंग होईल, पण ह्याच्यामध्ये जे गुगलचे अल्गोरिदम असतात ना, ते फॉलो होत नाही. गुगलने काय सांगितलंय, एक जर वेबसाईट आहे तर ती दिसायला सुंदर आहे, मी ह्या वेबसाईटवरती क्लिक केलं आणि ही वेबसाईट अशी गोल गोल फिरते, म्हणजे हे स्क्रॉलिंग होत आहे. आणि नंतर ओपन जेव्हा, आता किती वेळ लागला स्क्रॉलिंगला, आता इंडेक्सिंग झाली म्हणजे ओपन झाली. तर ह्याला किती वेळ लागतोय, हिला जर जास्त जास्त वेळ ओपन व्हायला लागला तर लोक काय करतील, ह्याला कट करतील. आता मी खाली स्क्रॉल केलं, दिसायला सुंदर आहे, नाही सुंदर, ह्यांचे फोटो चांगले नाही. नंतर हे डेस्कटॉप ऑप्टिमाइज म्हणजे डेस्कटॉप वरती चांगली ओपन होत नाही आणि ह्याचा मोर दॅन 800 वर हे नसेल, इथं आल्यानंतर तो माणूस जास्तीत जास्त टाइम स्पेंड केला पाहिजे. मग मला बघायला एवढंच आहे म्हणून मी फक्त एवढंच कट केलं. ह्याच्यामुळे काय होईल, बाउन्स रेट वाढेल. व्हॉट इज बाउन्स रेट? हाऊ मच टाइम वी स्पेंड ऑन पर्टिक्युलर वेबसाईट. एका वेबसाईट वरती आपण किती वेळ टाइम स्पेंड करतोय. मग आता ही वेबसाईट तुम्ही जर सर्व्हिसेस साठी गेली, हा ड्वेल टाइम पण बोलतात. मग आता ही जी वेबसाईट आहे, ही रँकिंग का होत नाही? आता बघा ह्याच्यामध्ये काय आहे, सर्व्हिसेस येतं. कोणत्या सर्व्हिसेस आहेत? ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग, बिझनेस कन्सल्टिंग, आयटी कन्सल्टिंग. मग तुम्ही मला सांगा, ही रँकिंग का नाही होणार? का होत नाही? तुम्ही इथे सर्च करून बघा. काय सर्च करा तुम्ही? डेटा किंवा ऍप डेव्हलपमेंट, ऍप डेव्हलपमेंट सर्व्हिसेस इन पुणे. झालं. इथं कुठंच NMD ची वेबसाईट तुम्हाला दिसणार नाही. पहिल्या पेजवर नाही दिसत. एका पेजवरती किती रिझल्ट दिसतात? 10. दुसऱ्या पेजेस वरती किती दिसतात? 10. आता सपोज मला एखादी वेबसाईट दिसली आणि त्याच्यावरती मी क्लिक केला, ऍप डेव्हलपमेंट वरती क्लिक केलं, तर ती ओपन व्हायला, आता क्लिक केल्यानंतर हे ओपन व्हायला किती वेळ लागतोय बघा. क्लिक केले, होतंय का ओपन? परत एकदा क्लिक केलं, होतंय का ओपन? आता ओपन झालं. आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे, दिसायला अट्रॅक्टिव्ह आहे का नाही? खाली गेलं, लगेच फॉर्म पण ओपन झाला. म्हणजे जे टेक्स्ट प्रोपोर्शनल आहे ते एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, त्याचं कलर कॉम्बिनेशन आहे ते खूप चांगलं आहे, म्हणजे हे मोबाईल रिस्पॉन्सिव्ह आहे. आणि नंतर दुसरं काय गेलं, मी त्यांच्या पोर्टफोलिओ मध्ये पण गेलो, तर माणसं जास्तीत जास्त टाइम स्पेंड करते. खूप चांगल्या पद्धतीने बनवली वेबसाईट. तर हीच वेबसाईट त्यांना बनवायला सांग, त्या मुलींना, NMD इन्फोटेकची. त्यांना ही दाखव. काय दाखव? ही वेबसाईट तिथे दाखव. दाखवशील का? लक्षात राहील तुला कोणती वेबसाईट आहे? नंतर आपण काय करणार, सर्व्हिसेस मध्ये पण जास्त आहे, डिजिटल मार्केटिंगचे पण त्यांच्याकडे काय आहेत, सोल्युशन्स आहेत. आता डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस इन पुणे जर टाकलं तर ही वेब पेज रँकिंग होईल का? होईल का रँकिंग? रुपाली तुम्ही हुशार वाटतात तुम्हाला, ही रँकिंग होईल का डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस साठी? सर होईल, पण त्यामध्ये आपल्याला ऑन पेज एसईओ पण तसं प्रॉपर करावं लागेल विथ टार्गेट कीवर्ड्स आणि टार्गेट लोकेशन. जसं आपण लोकल एसईओला आपण, कारण लोकल जे जसं प्रॉपर ही पुणे सिटी आहे, तर पुणे सिटीला टार्गेट करतोय, तर त्यामध्ये आपल्याला स्पेसिफिकली टाकावं लागेल कीवर्ड्स की इन पुणे, इन PCMC, लाईक त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलरली त्या एरियातले लोक टार्गेट होईल. परफेक्ट. त्यांनी काय सांगितलं की हे रँकिंग होईल,
मी एक चांगला गुड लीडर होऊ शकतो का, असा जर क्वेश्चन विचारला तर तुमच्या मनामध्ये लगेच असं डोळे झाकले की मनात क्वेश्चन असेल, गुड लीडर साठी कम्युनिकेशन चांगलं लागतं, अजून काय करावं लागतं, स्टेज डेअरिंग पाहिजे, ह्या गोष्टी लागतात. मग मी तुम्हाला असं हे पेज ओपन करून दाखवलंय आणि पेज ओपन करून तुम्हाला काय सांगितलंय की ह्या वेबसाईटची रँकिंग होईल का. मग तुमच्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे, मी ऑलरेडी शिकवलंय, जर ह्या वेबसाईटची रँकिंग जर करायची असेल तर ती दिसायला चांगली पाहिजे, तर दिसायला तर खूप चांगली दिसते. नंतर दुसरं काय आहे की ह्याच्यामध्ये H1 टॅग दिलेलं आहे का, म्हणजे हेडलाईन टाकलेलं, डिजिटल मार्केटिंग टाकलेलं आहे, मग रँकिंग होईल का. मी कमांडो बनवू शकतो का, माझ्याकडे पाहिलं तर नाही का, कारण कमांडो बनवण्यासाठी 5 पॉईंट म्हणजे 5.5 फूट हाईट लागतंय, नाही बनवू शकत. मग तुम्हाला रूल माहिती होता की कमांडो बनवण्यासाठी 5.5 फूट हाईट पाहिजे, मग लगेच तुम्ही सांगितलं नाही. मग तसं मी तुम्हाला विचारलं की ही वेबसाईट डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेससाठी रँकिंग होईल का, तर तुमचा आन्सर येस आलं पाहिजे. त्यांनी जर सांगितलं की हा रँकिंग होईल पण त्यासाठी आपल्याला हे करावं लागेल. मग ह्या वेबसाईट मध्ये काय चुकलंय, कशामुळे रँकिंग होईल आणि कशामुळे नाही होणार ते सांगा मला. अनिकेतला सांगितलं की ही वेबसाईट रँकिंग होईल का, तर अनिकेत तू सांग, होईल का. रँकिंग होईल. त्यामध्ये युनिक का रँकिंग व्हायचा, डिजिटल मार्केटिंग हा हे टाकलेला आहे, कीवर्ड टाकलाय, बट तो शॉर्ट टेल आहे. परफेक्ट. पहिलं त्याला काय समजलं, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेससाठी ही रँकिंग नाही होणार. का नाही रँकिंग होणार, कारण तो जो H1 टॅग टाकलाय म्हणजे हेडलाईन टाकलेले तो काय पाहिजे, लॉंग टेल, म्हणजे ही वेबसाईट रँकिंग नाही होणार. दुसरा अजून काय चेक करणार, हा जो कंटेंट आहे तो मोर दॅन 800 वर्ड नाही. युनिक कंटेंट आहे पण मोर दॅन 800 वर्ड आहे का. मग आता बघ, नुसतं स्क्रॉल केलं झालं, ह्याचं बाउन्स रेट पण खूप जास्त असेल. अजून काय, अजून काय, आता मला काय करायचंय, ह्याचं जसं मॅडमने सांगितलं की प्रत्येक कीवर्ड टाकलेत का नाही ते, तर ह्याचं मला ऑडिट करायचंय. तर कसं ऑडिट करणार, मी जर टाकलं 30 कॅरेक्टरचं टायटल आणि डिस्क्रिप्शन पाहिजे, मेटा डिस्क्रिप्शन ऑडिट करायचंय मला ह्याचं, तर कसं चेक करणार. एसईओ रुपाली कोणता टूल यूज करायचा, SEO ऑप्टिमम. एसईओ ऑप्टिमल. कसा यूज करायचा माहिती सगळ्यांना, का होत नाही ओपन इथं गुगल, गुगल नाही ओपन. कुठं गेलं, गेले तर क्रोम पाहिजे ना. पण ते येत नाही तर ते काय केले बघा, इथं काय करायचंय आपल्याला, एसईओ ऑप्टिमल टाकायचं, एंटर करायचंय, ऑल मध्ये ना इमेजेस मध्ये आपण हाच आहे का, असं करायचं. क्विक ऑडिट आणि ह्याच्यामध्ये काय प्रीमियमचं पण ऑप्शन आहे. प्रीमियम जर गेलं तर काय होतंय, एकदम ऍडव्हान्स आहे. मग इथं बघा, ह्या वेबसाईटचे युअर पेज इज गुड, त्यांचं पेज दिसायला मी जसं डोळ्यांनी पाहिलं की लगेच सांगितलं पेज चांगलं आहे. नंतर दुसरं काय लिहिलंय त्यांनी, ऑन पेज एसईओ A+ मध्ये का ए मध्ये, पेजचं टायटल टाकलंय का, काय टाकलंय, मोबाईल ऍप डेव्हलपमेंट कंपनी, बेस्ट iOS अँड्रॉइड डेव्हलपमेंट, आणि ह्याचं कॅरेक्टर किती, 80. मग रँकिंग होणार नाही. किती पाहिजे ना आपल्याला, 50 to 60, मग 30 to 60 कॅरेक्टर पाहिजे. लेंथ किती कंटेंटची, फक्त 261. आपली किती होती, मिनिमम जर कोणती पण वेबसाईट रँकिंग करायची असेल तर 800 वर्ड कॅरेक्टर पाहिजे, मग नाही होणार रँकिंग. H1 टॅग दिलेला आहे का, येस. H2 टॅग किती दिलेले आहे,
आणि किती नंबरला रँकिंग होते ऍप डेव्हलपमेंटसाठी? 8 नंबर. मोबाईल ऍपसाठी 15 नंबरला. डिजिटल मार्केटिंगसाठी नाही होत. कॅनोलाइझेशन, इंडेक्सिंग झालेली, SSL सर्व बाकी सगळं ओके. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे त्यांनी H1 टॅग व्यवस्थित टाकला आणि टायटल आणि डिस्क्रिप्शन व्यवस्थित टाकलं, हे झालं. दुसरं, ह्यांची वेबसाईट किती नंबरला रँकिंग करते त्या कीवर्डसाठी ते चेक करायचं असेल तर कसं चेक करायचं? पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी किती ते कसं चेक करू? त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? मोज नावाचा टूल यूज करावा लागेल. आणि आता मोज मी का शिकवतोय त्याचं रिझन काय? आपण ऑफ पेज SEO शिकतोय. काय शिकतोय? ऑफ पेज SEO शिकतोय. मग ऑफ पेज SEO करण्यासाठी आपल्याला ज्या वेबसाईटवरती आपण रजिस्ट्रेशन करणार आहे, आता जसं की ही NMD ची वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना आपल्याला घेऊन यायचंय. मग कुठून घेऊन येणार आपण? दुसऱ्या साईटवरून हायपरलिंक देऊन आपण आपल्या वेबसाईटवरती त्यांना घेऊन येणार. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? ज्या वेबसाईटचा काय लोडिंग टाइम, ज्या वेबसाईटचा लोडिंग टाइम आणि ज्या वेबसाईटचा पेज अथॉरिटी, डोमेन अथॉरिटी जास्त आहे, अशाच वेबसाईटवरून लोकांना घेऊन यायचंय. काय होतंय रे आणखी ते? सर मला एक प्रश्न आहे. जी सिंगल पेज वेबसाईट असते त्याचं ऑन पेज आणि ऑफ पेज एकदा सांगाल? सिंगल पेज वेबसाईट असू द्या किंवा मल्टीपेज वेबसाईट असू द्या, रँकिंग आपल्याला पेजेस करायचं असतं. आपण पूर्ण वेबसाईटला करतो का? आता सपोज एखादं लँडिंग पेज आहे koltepatildeveloper.com. एकच मिनिट, मी आधी हे सांग. बरं ठीक आहे, आधी त्यांचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. त्यांनी काय सांगितलं? एक सिंगल पेजची वेबसाईट आहे, म्हणजे एक ब्लॉग आहे. आता ही एक वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटमध्ये अबाउट अस आहे, सर्व्हिसेस आहे. आता हे जे एक एक पेज दिसते ना, जसं की डिजिटल मार्केटिंगचं पेज आहे, SEO, SCM सर्व्हिसेसचं पेज आहे, तर हे पण एक लँडिंग पेजच आहे. हे पण एक सिंगल पेजच आहे. मग ह्याला जर रँकिंग करायचं तर आपल्याला सेम प्रोसिजर करायची. मग काय प्रोसिजर करायची? तर पहिल्यांदा काय करायचं? टायटल टाकायचं, डिस्क्रिप्शन टाकायचं आणि मेटा डिस्क्रिप्शन टाकायचं. आता मला ह्याच्यासाठी काय करावं लागेल? हे appconsultive.com/wp-admin टाकावं लागणार आणि त्याच्यामध्ये मला काय लागेल? युजर नेम आणि पासवर्ड. आणि कोणत्या पेजवरती जायचंय? डिजिटल मार्केटिंग मध्ये जायचंय, डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस मध्ये, आणि तिथे जाऊन ह्याचं टायटल आणि डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन आणि जे कीवर्ड साठी रँकिंग करायचे ते तिथे टाकायचे. बस एवढीच प्रोसेस करायची. आणि नंतर काय करावं लागेल? डिजिटल मार्केटिंग रिलेटेड आपल्याला कुठेतरी कंटेंट लिहावं लागेल, पिंटरेस्ट वरती इमेजेस सबमिट करावं लागेल आणि तिथून ह्या वेबसाईट वरती लोकांना घेऊन यायचंय. समजलं का रुपाली? हो सर. सर जेव्हा आपण त्याचं ऑफ पेज करू तर त्या सिंगल पेज किंवा लँडिंग पेज लँडिंग पेजला आपण हायपरलिंक देऊ शकतो का? हो, देऊ शकतो ना. ओके. आता सपोज मला काय करायचंय? हे पेज रँकिंग करायचंय. हे पेज रँकिंग करायचंय ना, तर मी काय करणार? माझ्या लिंक्डइन ब्लॉग वरती बेस्ट डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया असा एक ब्लॉग लिहिणार आणि त्याच्यामध्ये ह्या पेजची हायपरलिंक देणार. ते कसं द्यायचं ते पण आपण पुढे गेल्यावर पाहू. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक टॉपिक सांगतो, हा मोजबारचा आहे. काय करायचं? ह्याच्यामध्ये ऑडिट करायचंय. आता आपल्याला ऑफ पेज SEO करायचंय. मग मी काय करणार? कोणत्या वेबसाईट वरती आर्टिकल, आता ह्यांचं जी वेबसाईट आहे कोणती, डिजिको का काहीतरी आहे ना, काय ऍपको का काहीतरी वेबसाईट आहे, ह्या वेबसाईट वरती मी जर NMDचा ब्लॉग त्यांना टाका म्हटलं, म्हणजे मला काय होईल? त्यांच्या वेबसाईट वरती जेवढे लोक येतील त्यांनी जर माझ्या हायपरलिंक वरती क्लिक केलं तर तिथून ट्रॅफिक येईल. पण ते ट्रॅफिक येऊन काय फायदा आहे का? माझ्या ऑफिसला, आपल्या ऑफिस म्हणजे एखादा नॉर्मल माणूस येऊन गेला, मला काय फरक पडणार आहे का? पण माझ्या ऑफिसला अक्षय कुमार किंवा नरेंद्र मोदी येऊन गेला तर काय होईल? लोक काय म्हणतील? अरे ह्यांच्या ऑफिसला नरेंद्र मोदी कसं काय येऊ शकतो NMDला? त्याच्यामुळे काय होईल? नाव मोठं होईल, रेप्युटेशन वाढेल. मग आपल्या वेबसाईट वरती
कोणता ट्रॅफिक आलंय, कुठून ट्रॅफिक आलंय हे मॅटर करतं. नरेंद्र मोदी आला तर लोकांचं ट्रस्ट बिल्ड होईल. का बिल्ड होईल? कारण नरेंद्र मोदीची आणि सरांची ओळख आहे. मग तसंच की आपल्या वेबसाईटवरती गुगलचा ट्रस्ट वाढवायचा आहे आपल्याला. पेज अथॉरिटी म्हणजे काय? ट्रस्ट. त्या पेजचा किती ट्रस्ट आहे. आणि डोमेन अथॉरिटी म्हणजे काय? त्या डोमेनचा म्हणजे त्या वेबसाईटचा किती ट्रस्ट आहे हे तिथे सांगा. मोजबार पीए आणि डीए चेकर करा. जर हे जर टाकून जर नाही आलं ना, पीए आणि डीए चेकर करायचं. ऑफ पेज एसईओ करण्याच्या आधी काय करायचं तुम्हाला, ही गोष्ट नक्की करून पहा. इथे त्याची URL टाकला. आता मी जर मला काय करायचं, ह्या वेबसाईट मधून बॅकलिंक घ्यायची. बॅकलिंक म्हणजे काय? ट्रॅफिक घ्यायचंय. तर मग मी घेऊ का नको? मी जर आता टाइम्स ऑफ इंडियाला अप्रोच केलं, काय टाइम्स ऑफ इंडियाला अप्रोच केलं की तुम्ही काय करा, टाइम्स ऑफ इंडियावरती नवनाथ दरेकर बद्दल एक आर्टिकल द्या. त्यासाठी मी तुम्हाला 5,000 रुपये देतो आणि मला माझ्या वेबसाईटला एक बॅकलिंक द्या. ते काय आर्टिकल देतील, मी त्यांना पैसे देतो. आणि त्याचा मला काय फायदा होईल? टाइम्स ऑफ इंडियाचा ट्रस्ट आहे, त्याच्यातले लोक माझ्या वेबसाईटवरती ट्रॅफिक वाढेल. पण आता समजा की ह्यांची जी वेबसाईट आहे मी जी टाकली appconsultio.com, ह्या वेबसाईटचा ट्रस्ट किती आहे ते मला आधी चेक करावं लागेल. किती ट्रस्ट आहे त्यांचा? फक्त 20 डोमेन अथॉरिटी. मग आपल्याला अशा वेबसाईट वरून आपल्याला काय करायचंय? ट्रॅफिक आणायचंय ज्या वेबसाईटचा डोमेन अथॉरिटी मोर दॅन 90+ आहे. मग ही तर मी त्यांना आर्टिकल द्यायला सांगेल का? पण आता ह्यांची वेबसाईट किती नंबरला रँकिंग होती? नाही, ते कॉम्पिटिशन इथं इथं तुम्हाला दिसेल आयएसओ ऍप डेव्हलपमेंट मुंबई 2 नंबरला, आयफोन ऍप डेव्हलपमेंट कंपनी इन मुंबई. म्हणजे या 3-4 कीवर्ड साठी रँकिंग. का रँकिंग होती? तर आता तुम्ही बघा, सर्व्हिसेस मध्ये गेलो आणि इथं आयएसओ ऍप डेव्हलप किती अट्रॅक्टिव्ह लिहिलेलं आहे. आणि मोर दॅन 800 वर पण कंटेंट आहे. नंतर कंट्रोल यू करून पाहिलं तर त्यांनी ते टायटल पण लिहिलेलं आहे, आयएसओ ऍप डेव्हलपमेंट कंपनी महाराष्ट्र. उगाच रँकिंग होती का? म्हणजे मी जी तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले, ऑन पेज एसईओ मध्ये तुम्हाला काय करायचंय, एक तर वेबसाईट दिसायला सुंदर असते पाहिजे. दुसरं काय सांगितलंय, त्याच्यामध्ये टायटल असलं पाहिजे. टायटल आहे का ह्या वेबसाईट मध्ये? आहे. नंतर तिसरं काय सांगितलंय, हेडलाईन असली पाहिजे. आयएसओ ऍप डेव्हलपमेंट आहे का? हेडलाईन आहे. नंतर H1 टॅग आयएसओ डेव्हलपमेंट कंपनी आहे का? नंतर हा जो कंटेंट आहे तो युनिक असला पाहिजे. आता इथं डिजिटल मार्केटिंगचा कंटेंट टाकलाय का त्यांनी मध्ये? डेटा सायन्सचा कंटेंट टाकलाय का? ऍप डेव्हलपमेंट आहे. कोणतं डेव्हलपमेंट आहे? आयएसओ. तर आयएसओ बद्दलच त्यांनी सगळं डिस्कस केलंय, म्हणजे युनिक कंटेंट पण आहे. नंतर ह्या वेबसाईटचा लोडिंग टाइम पण खूप कमी आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह आहे, म्हणून ती वेबसाईट रँकिंग. मी ह्याच्या व्यतिरिक्त काय सांगितलंय का? पहिले सांगितलं होतं तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन, मेटा डिस्क्रिप्शन, इमेज ऑप्टिमायझेशन, अल्ट टॅग, कीवर्ड मॅपिंग, कीवर्ड डेन्सिटी, कीवर्ड प्रॉक्सिमिटी, हे सगळं त्यांनी फॉलो केलंय, म्हणून त्यांची वेबसाईट आहे. आता इथं लोक आल्यानंतर लोकांना ते दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं, इथं टाइम्स पण स्पेंड करतात आणि हे लोक बॅकलिंक पण चांगले जनरेट करतात. किती बॅकलिंक ह्यांनी जनरेट केलेत आतापर्यंत ते कुठं समजतं? आणि एसी ऑप्टिमर मधलं ह्यांचे 106+ म्हणजे 1066+ बॅकलिंक आहेत. त्याच्यामुळे ही वेबसाईट आहे, म्हणजे ट्रॅफिक चांगलं आहे. ह्या वेबसाईटवरती किती लोक येतात, ट्रॅफिक किती, हे कुठं समजेल रुपाली? ह्या वेबसाईटवरती किती लोक येतात वीकली, मंथली, डेली, हे कुठं समजेल? सर्च कन्सोलला किंवा गुगल अनालिटिक्सला जेव्हा आपण गुगल अनालिटिक्स मध्ये आपण ते URL ऍड करू, तिथे कळेल आपल्याला की कोणत्या जिओग्राफिक लोकेशन वरून येत आहे आणि किती लोक येत आहे, त्याला व्ह्यू किती मिळाले त्या पेजला, ट्रॅफिक किती झालं जनरेट, हे सगळं समजेल.
ठीक आहे. आता आपण जसं मॅडमने सांगितलं होतं की ती ऑफ पेज एसईओ करून दाखवा. आता ऑफ पेज एसईओ कोणत्या वेबसाईटला करायचं आहे आपल्याला? आपल्या एनएमडी इन्फोटेकला करू किंवा एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडला करू. ही वेबसाईट आहे. आता ह्या वेबसाईटवरती आपल्याला काय करायचंय? जास्तीत जास्त ट्रॅफिक आणायचंय. पण आता बघा, एखादं ट्रॅफिक इथं आलं, लिंक्डइन वरून आलं आणि ही वेबसाईट एवढी, हे कोण आहे? हे काय करतंय माणूस? लाजलंय का ते मला बघून? हे माणूस कसं आहे? हे दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतंय का? नाही दिसत. मग एखादा माणूस इथं आणला आपण, पण तो काय करणार? नाराज होऊन परत रिटर्न नाही. का रिटर्न नाही? कारण त्या लेवलची क्वालिटीच नाही ना. मी जर एखाद्या वेबसाईट डेव्हलपमेंटचा क्लायंट ह्या वेबसाईटवरती घेऊन आला, तर तो पहिला क्वेश्चन म्हणजे ह्यांना 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ह्यांचीच वेबसाईट एवढी व्यवस्थित नाही आणि हे आपली वेबसाईट काय बनवली आहे, असं विचार करतील का? मग त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही काय करा, आपण ऑन पेज एसईओ कशासाठी करतोय? ऑन पेज एसईओ म्हणजे आपण बघा, सगळ्या आतल्या गोष्टी असतात. तुम्ही बाहेरून कपडे किती पण चांगले घातलेत आणि मन तुमचं काय आहे? वाईट आहे, चांगलं नाही, तर काय फायदा आहे का? तुमचं हृदय काम नाही करत, किडनी काम नाही करत, डोकं काम नाही करत, मेंदू चलत नाही आणि तुम्ही बाहेरून लय भारी दिसतात, काय फायदा आहे का? मग बाहेरच्या गोष्टी म्हणजे ऑफ पेज एसईओ आणि आतल्या गोष्टी म्हणजे ऑन पेज एसईओ. काहीच लोडिंगला काहीच नाही, काहीच फरक नाही. लोडिंगला कंटेंट जेवढा मोठा, नील पटेल माहिती एसईओ एक्सपर्ट आहे, तर त्यांनी काय सांगितलं, तो एका एसईओ करण्यासाठी 5 करोड रुपये घेतो आणि तो लय मोठ्या मोठ्या ब्रँडचं काम करतो. तर त्यांनी सांगितलंय की तो कंटेंट मोर दॅन 1000 वर्ड असले, 10,000 प्लस वर्ड कंटेंट लिहितो तो. जेवढं जास्त कंटेंट येईल तेवढं जास्त कीवर्ड त्याच्यामध्ये बसतील. कारण आपल्याला काय करायचंय, सपोज माझ्याकडे शेती किती आहे? 2 एकर. तर त्याच्यामध्ये पीक कमीच येणार आहे. पण माझ्याकडे शेती जर 200 एकर असेल तर पीक जास्त येईल, प्रॉफिट जास्त होईल. सेम तसंच आहे की तुम्ही एक वेबसाईट बनवली, त्याचं पेज बनवलंय आणि जर त्याच्यामध्ये फक्त 600च वर्डचा कंटेंट लिहिलाय, तर कीवर्ड काय असतात? कमी बसतील. पण जर तुम्ही 10,000 वर्डचा जर कंटेंट लिहिलं तर काय होणार? कीवर्ड अजून जास्त बसते. जास्त कीवर्डनी जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईट वरती येईल आणि जेवढं जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईट वरती येते तेवढी काय होते? रँकिंग होते. मग मला काय करायचं, आपलं आता एनएमडी ची जी वेबसाईट आहे ना, एनएमडी प्रायव्हेट लिमिटेडची, त्या वेबसाईट वरती आपल्याला काय करायचंय? ट्रॅफिक आणायचंय. मग कसं ट्रॅफिक आणणार आपण त्या वेबसाईट वरती? आता बघा, पहिलं तर बॅकलिंक म्हणजे काय? आपल्याला 2 टाईपच्या ट्रॅफिक असतात. एक म्हणजे इंटरनल ट्रॅफिक आणि एक म्हणजे एक्सटर्नल ट्रॅफिक. इंटरनल ट्रॅफिक म्हणजे काय? मी आता एनएमडीच्या वेबसाईट वरती, मग एनएमडीच्या वेबसाईट वरती मी क्लिक करून कुठं केलं? बुक वरती क्लिक केलं, तर हे काय झालं? इंटरनल लिंकिंग. म्हणजे इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम सेम डोमेन टू सेम, वन पेज टू सेम पेज, वन पेज टू अनदर पेज, पण डोमेनचं नाव तर सेमच आहे, तर त्याला इंटरनल लिंकिंग बोलायचं. म्हणजे हे तर डोमेन चेंज होतोय का? thedigitalnmd.com मधून कुठे जातोय आपण? आता कुठे गेलो? सर्व्हिसेस. ह्या डोमेन नेम चेंज झाले का? त्याला बोलतात इंटरनल लिंकिंग. आणि एक्सटर्नल लिंकिंग म्हणजे काय? इफ यू रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन, तर त्याला काय बोलतात? एक्सटर्नल. आता होम पेज वरती आलोय आणि होम पेज वरून मी कुठे गेलो, इथं लिंक दिसली मला, ह्याला काय बोलतात? हायपर लिंक. हायपर लिंक म्हणजे काय? इट्स क्लिकेबल लिंक, इट्स इंडिकेट्स इन ब्ल्यू कलर. मी ह्याच्यावरती क्लिक केलं, आता इथं बघा, thedigitalnmd.com पासून मी कुठे गेलो? google.com वरती गेलो, म्हणजे एक्सटर्नल लिंकिंग आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त एक्सटर्नल लिंकिंगच आपल्याला आपल्या वेबसाईट वरती असले पाहिजे, म्हणजे जास्त बाहेरून लोक आपल्या वेबसाईट वरती आले पाहिजे. मग बाहेरून लोक आपल्याला वेबसाईट वरती आणण्यासाठी आपल्याला बाहेरच्या ठिकाणी कंटेंट लिहावा. मग बाहेर कुठं कुठं कंटेंट लिहिणार तुम्ही? मी जर गुगल वरती काय सर्च केलं, आता
मी इथं काय सर्च केलं, NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं. पहिले एक्झाम्पल लक्षात घ्या. मी NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च केलं तर तुम्हाला एक गुगल माय बिझनेसचा अकाउंट दिसेल. काय दिसेल? मी कुठे आहे? गुगल माय बिझनेस वरती आहे आणि इथं जर मी वेबसाईट वरती क्लिक केलं, अल्टिमेट गोल काय आहे? जर सपोज माझ्या वेबसाईट वरती 10,000चं ट्रॅफिक आणि ह्याच्या वेबसाईट वरती 16,000चं ट्रॅफिक आहे, रँकिंग कोणाची होणार आहे? ह्याची. पण माझ्या वेबसाईट वरती 10,000चं ट्रॅफिक आहे, ह्याच्या वेबसाईट वरती 16,000चं ट्रॅफिक आहे, पण एखादा युजर माझ्या वेबसाईट वरती 20 ते 25 मिनिटं टाइम स्पेंड करतोय आणि ह्याच्या वेबसाईट वरती 16,000 लोक येतात पण 1-2 मिनिटं टाइम स्पेंड करतात. कुणाची वेबसाईट रँकिंग होईल? म्हणजे लोकांना घेऊन येणं पण एक टास्क आहे आणि घेऊन आल्यानंतर वेबसाईट वरती जास्तीत जास्त टाइम स्पेंड करायला पण लावायचा आहे. मग तशा पद्धतीने आपल्याला अट्रॅक्टिव्ह वेबसाईट बनवायची. आता इथं आला एखादा युजर, त्यांनी परत काय केलं, इथं येऊन काय केलं, कोर्सेसच्या पेजवरती गेला. ह्या पेजवरती आल्यानंतर त्याला काय दिसलं, व्हिडिओ दिसले. मग त्यांनी काय केलं, हा व्हिडिओ बघत त्यानंतर जिओ रिव्होल्युशन कधी आलं, 2017ला जिओ. आणि इथं वेबसाईट त्यांनी पाहिल्यानंतर काय केलं, युट्यूब वरती तो शिफ्ट झाला आणि युट्यूब वरतीच व्हिडिओ बघत बसला. त्याला व्हिडिओ जर आवडले तर मग टाइम किती स्पेंड होईल तो, आणि एकदा आपण व्हिडिओ बघायला लागल्यानंतर आपल्याला वेळेचं भान राहत नाही. मग त्याच्यामुळे इथं व्हिडिओ ऍड करायचे. व्हिडिओ बघताना त्या रिलेटेड असू दे किंवा काय पण असू दे. आता मी काय केलं, इथे युट्यूब वरती गेलोय. आता माझ्या टॅब मध्ये रिलीज झालं त्यावेळेस पासून आता काय झालं, मी तर कुठं गेलो, वेबसाईट वरती. सध्या गुगलच्या स्क्रॉलरला काय वाटतंय, मी सध्या वेबसाईट वरती, पण मी काय करतोय सध्या, युट्यूब वरती व्हिडिओ बघतोय. आहे का? हे व्हिडिओ मी बघतोय आणि तुम्हाला आता एक व्हिडिओ चांगला वाटला तर तुम्ही सगळेच व्हिडिओ बघत बसतात. मी इथं किती पण टाइम स्पेंड केला युट्यूब वरती, तरी गुगलला काय वाटतंय, हा माणूस वेबसाईट खूप चांगली अट्रॅक्टिव्ह आहे, तो माणूस काय करतो, वेबसाईट वरतीच एवढा टाइम स्पेंड करतो. हा कंटेंट पण चांगला आहे, हे व्हिडिओ पण चांगले, हे सगळं अट्रॅक्टिव्ह कंटेंट असलं पाहिजे. आता ह्या पेज वरती आपल्याला जे पेज रँकिंग करायचंय, आता सपोज मला होम पेज रँकिंग करायचंय तर मला बॅकलिंक कुठं जनरेट करावं लागतील, होम पेजला. बॅकलिंक म्हणजे काय, ट्रॅफिक. माझ्या होम पेज वरती जास्त लोक आले तर होम पेज रँकिंग होईल. माझ्या डिजिटल मार्केटिंग कोर्सेसच्या पेज वरती जास्त लोक आले तर ते पेज रँकिंग होईल. मग मला आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस पुणे ह्या पेज वरती जास्तीत जास्त लोकांना काय करायचंय, घेऊन यायचंय. मग मी काय करणार, ही लिंक कॉपी करणार आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकणार, तिथून पण ट्रॅफिक येईल. पण मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला 2 टाईपचे लिंक असतात, एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल लिंक म्हणजे काय सांग, दुसऱ्या एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट वरती जर रिडायरेक्ट झालं तर त्याला काय बोलतात, एका पेज नाही, एका NMDच्या वेबसाईट वरून JP शरॉफच्या वेबसाईट वरती रिडायरेक्ट झालं, एक्सटर्नल. म्हणजे इफ यू रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन तर एक्सटर्नल. आणि इंटरनलला काय होतं, इफ यू रिडायरेक्ट फ्रॉम सेम डोमेन टू सेम डोमेन तर त्याला इंटरनल. त्याच्यानंतर असतात आपल्या डू फॉलो लिंक आणि नो फॉलो लिंक. तर आपल्या वेबसाईटमध्ये 85% डू फॉलो लिंक पाहिजे आणि 15 पेक्षा कमी नो फॉलो पाहिजे. आता डू फॉलो म्हणजे काय, जसं मी गुगल वरती डू म्हणजे काहीतरी सर्च केलं, काहीतरी वर्क केलं, मी गुगल वरती सर्च केलं, काय सर्च केलं, NMD सर्च केलं, मग मला गुगल माय बिझनेसचं काय भेटलं, प्रोफाईल भेटलं. किंवा मी इथे सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, काय केलंय, डिजिटल मार्केटिंग क्लासेस इन पुणे सर्च केला, मला काय भेटली, एक इमेज भेटली. त्या इमेज वरती मी क्लिक केलं, ह्या इमेज वरती क्लिक केलं मी, तर मी कुठं रिडायरेक्ट झालो, एका वेबसाईट. मग एका इमेज मुळे सुद्धा बॅकलिंक भेटली ह्यांना, एक ट्रॅफिक भेटलं. तर मग आपल्याला कुठून कुठून ट्रॅफिक भेटू शकतं. मी गुगल वरती डिजिटल मार्केटिंग क्लासेस सर्च केल्यामुळे मला एक इमेज भेटली आणि त्या इमेज वरती, मग ही डू फॉलो लिंक आहे का नो फॉलो लिंक आहे, डू फॉलो, कारण मी काहीतरी सर्च केलं. मी इथं काय केलं, डिजिटल मार्केटिंग क्लासेस,
असं काहीतरी सर्च केलं, बरोबर आहे. ऑल मध्ये गेलो मी. जस्ट डायल दिसले, इथं कुठं पण मी क्लिक केलं. इंस्टाग्राम दिसलं, इथं मी काय केलं, क्लिक केलं. आणि इंस्टाग्रामच्या बायोमध्ये काय लिंक आहे, त्याच्यावरती मी क्लिक केलं. मी काय बघायला गेलो क्लास, पण मला तिथे काय दिसलं, इंस्टाग्राम दिसलं. मग इंस्टाग्रामच्या बायो मधून मी कुठे आलोय, एनएमडीच्या पेज वरती आलोय. म्हणजे पण ही काय झाली, बॅकलिंक. डू फॉलो. मी काय केलं, माझं फक्त ह्याची URL कॉपी केला वेबसाईटचा, आणि मी काय केलं, माझ्याकडे कॉन्टॅक्ट लिस्ट आहे व्हॉट्सअपवरती 5,000 लोकांना 5,000 लोकांना मी शेअर केली. जर सपोज मी वेदांतला पाठवली लिंक, तर वेदांत तिथे सर्च करणार आहे का डायरेक्ट व्हॉट्सअप ओपन करणार आहे, त्याच्यावरती क्लिक करणार आहे. मग त्यांनी डायरेक्ट जर क्लिक केलं तर ते डू फॉलो लिंक आहे का नो फॉलो लिंक आहे, नो फॉलो. मग आपल्याला जर रँकिंग पाणी घेऊन येणार, जर आपल्याला कोणती वेबसाईट जर रँकिंग करायची असेल तर आपल्याला कोणत्या बॅकलिंक जनरेट करावं लागतात, डू फॉलो. म्हणजे लोक काहीतरी सर्च करून किंवा काहीतरी मेहनत घेऊन आपल्या वेबसाईटवरती आले पाहिजे. आणि कुठून लोक येणं गरजेचं आहे, ज्याला काहीतरी डोमेन असतो. म्हणजे एका वेबसाईट वरून दुसऱ्या वेबसाईट वरती जर आलो तर आपण, तरच आपला फायदा होतो. आपण डायरेक्ट व्हॉट्सअप दिलेले, व्हॉट्सअप वरून डायरेक्ट आपण काय आलो, लिंक वरती क्लिक करून जर इकडे आलो तर त्याला नो प्रॉब्लेम. मग आता आपल्याला माझी वेबसाईट ही आहे, आता दिसायला तर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे, फक्त आपल्याला जास्तीत जास्त लोकांना इथं घेऊन येणे. मग त्या लोकांना घेऊन येण्यासाठी आपण पहिलं तर काय करणार, फेसबुक वरती अकाउंट ओपन करणार, इंस्टाग्राम वरती अकाउंट ओपन करणार. हा, लोकांना लिंक वरती क्लिक करता आलं पाहिजे. मग अशा म्हणजे फेसबुक आहे, हे काय आहे, इमेज सबमिशन साईट आहे. इंस्टाग्राम काय आहे, इमेज सबमिशन साईट आहे. पिंटरेस्ट काय आहे, इमेज सबमिशन साईट आहे. मग असे लाखो हजारो साईट आहेत, तिथे जाऊन काय करा, रजिस्ट्रेशन करा. आणि गुगल काय करतो, गुगलचं जेव्हा स्क्रॉलर आपल्या वेबसाईट वरती येईल, त्यावेळेस ट्रस्ट बिल्ड झाला पाहिजे. काय झालं पाहिजे, मग ट्रस्ट कसा बिल्ड होईल, तुम्ही जर सपोज एनएमडी मध्ये डेमो लेक्चर अटेंड केला, तुम्ही अनिकेतला विचारलं एनएमडी सर चांगलं शिकवतात का, त्यांनी सांगितलं हा शिकवतात. नंतर वेदांतला विचारलं, हा शिकवतात का रे सर चांगलं, त्यांनी पण सांगितलं हा चांगलं शिकवतात. नंतर ह्याला पण विचारलं आणि सांगितलं चांगलं शिकवतात. मग 3 लोकांनी तुम्हाला काय सांगितलं, चांगलं शिकवलं. मग तुमचा ट्रस्ट काय वाढेल, वाढेल का कमी होईल, वाढेल. मग सेमच आहे की एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड नावाची वेबसाईट आहे, ते काय करते, कोर्सेस प्रोव्हाइड करते आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. मग खरंच ही कंपनी आहे का, गुगलचं स्क्रॉलर काय करतो, त्यांची वेबसाईट तर दिसते, मग त्यांचं इंस्टाग्रामचं पेज आहे का, फेसबुकचं पेज आहे का, ट्विटर लिंक्डइन सगळे जर पेज असेल तर माणूस डुप्लिकेट काय एक गोष्ट बनवू शकतो, सारख्या सगळ्या गोष्टी बनवू शकतो का, नाही. मग ते हे आयकॉन कशासाठी लावले असतात, जर तुम्ही आयकॉन जर नाही लावले ना, तरी पण तुमची वेबसाईट रँकिंग नाही होत. आयकॉन वरती क्लिक केलं, गुगलचं हे युजर साठी पण आयकॉन येतं आणि गुगलचे स्क्रॉलर आहे. गुगलचं स्क्रॉलर इथं पण जाऊन बघ, खरंच हे फेसबुकचं पेज आहे, त्याच्यामध्ये खरंच ते पेजेस आहेत. त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी गरजेच्या. समजलं का, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय टाकलेलं आहे, इथं वेबसाईटचे काय टाकले, फोटो टाकलेले आहेत. जे लोक प्लेस झालेले हे त्यांचे फोटो टाकलेले. आता ह्या बाईचा फोटो इंस्टाग्राम वरती पण असला पाहिजे, फेसबुक वरती पण असला पाहिजे, तर इथं ट्रस्ट होईल. नाहीतर मग हे म्हणते हे त्यांनी दुसऱ्याचा उचलून फोटो टाकलेला आहे, ह्याला अल्ट टॅग दिलेला आहे. मग मृणाल मिरगेला हे काय करणार, ते सर्च करणार गुगल वरती. ही पोरगी ऑलरेडी गुगल वरती रजिस्टर आहे. आपण गुगल लेन्स मध्ये जर त्याला दाखवलं तर ही मृणाल मिरगे कोण आहे, ही लगेच ओपन होणार. तिचं कुठं कुठं अकाउंट ओपन आहे, सेम तीच दिसते का, काही फेक आहे, काही AI ची मॉडेल आहे, हे पण गुगलला समजतं. त्याच्यामुळे इंस्टाग्राम आणि फेसबुक इथं वरती ऍड करणं आणि त्यांचे ज्या इथं पोस्ट केल्यात ना, त्याच पोस्ट आपल्या इंस्टाग्राम वरती पण असणं गरजेचं आहे. किंवा त्यांनी कुठेतरी मेन्शन केलेलं पाहिजे की एनएमडी मध्ये त्यांनी कोर्स केलाय किंवा ते एनएमडी मध्ये जॉब करतात, तरच तुम्हाला काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. सर हा सर मला एक क्वेश्चन आहे, डू फॉलो नो फॉलो बद्दल. बरोबर.
सर डू फॉलो नो फॉलो लिंक काही वेबसाईटमध्ये मेन्शन केलं असतं का म्हणजे कोडमध्ये सोर्स कोडमध्ये? हो करतात ना. मग सर ते टेक्निकल एसईओ मध्ये आपल्याला पण मेन्शन करावं लागतं का ते ऑटोमॅटिक असतं सोर्स कोडमध्ये? नाही, कधी कधी ऑटोमॅटिक पण होतं, पण तुम्ही जर सोर्स कोड मध्ये जर ते मेन्शन केलं तर तुम्हाला तिथे समजून येईल. सोर्स कोड मध्ये फक्त ती लिंक जी भेटली ना आपल्याला, तर ती नो फॉलो भेटली का डू फॉलो भेटलेली ते समजतं. ओके सर. पण मी जो तुम्हाला जे सांगितलं ना, जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्या वेबसाईट वरती रिडायरेक्ट केलात ना, तर 90% चान्सेस आहे की तुम्हाला डू फॉलो आहे. कधी कधी आपण डू फॉलो केली तरी पण ते नो फॉलो होऊ शकते. फक्त एक सिंपल बाकीच्या लोकांना पण समजण्यासाठी मी ती गोष्ट सांगितली तुम्हाला. आता पुढे गेलो, एक्सटर्नल इंटरनल समजलं तुम्हाला, डू फॉलो नो फॉलो समजलं तुम्हाला. आता अजून काय सांगायचंय तुम्हाला, पहिले ते आपण आता प्रॅक्टिकल करून पाहू. मग आता प्रॅक्टिकल कसं करायचंय, ही जी वेबसाईट आहे डिजिटल मार्केटिंग कोर्सेसची, ही आपल्याला रँकिंग करायची. एक तर पहिलं मी काय करेल, ब्लॉग लिहिल. काय करेल, कॉपी करेल आणि ब्लॉग लिहिल. मग ब्लॉगर वरती गेलो मी. स्लो आहे. आता जो ऑलरेडी ब्लॉग क्रिएट केला ना मी, त्याच्याबद्दलच सांगेल हा. म्हणजे आपला टाइम वेस्ट नाही होणार. कारण आता आपलं ऑफ पेज एसईओ चा टॉपिक चाललेला आहे आणि ऑफ पेज एसईओ मध्ये हा ब्लॉग आहे. ह्या ब्लॉगर वरती गेलो आणि इथं मी डिजिटल मार्केटिंगचं काय केलेलं आहे. आता कंटेंट पण मी कॉपीज करणार आहे. मी आता बाकी काय शिकवत नाही, फक्त तुम्हाला हायपर लिंक कशी क्रिएट करायची ते सांगतो. हा, इथं आहे ऑलरेडी आपल्याकडे डिजिटल मार्केटिंगचं लिहिलेलं आहे. टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग नावाने काय लिहिलेलं आहे, आपण कंटेंट लिहिलेलं आहे. मग आता इथं जर कंटेंट लिहिलेलं आहे आपण, तर ह्याच्यामध्ये फक्त हायपर लिंक द्यायची. आता ह्या ब्लॉग वरती जर महिन्याचे 10 लोक येतात, कारण नवीन ब्लॉग आहे. पण जर काय जुना ब्लॉग असेल 2-3 वर्षापूर्वीचा, किती हे होतंय, का तिकडे दिसत नाही. हा जो ब्लॉग आहे टिप्स फॉर डिजिटल मार्केटिंग, या एखाद्या खूप सारे ब्लॉग असतात, त्यांची डोमेन अथॉरिटी आणि पेज अथॉरिटी चांगली असते. तिथेच आपल्याला काय करायचंय, असं आर्टिकल लिहायचंय. किंवा मी काय केलं, ब्लॉग स्पॉट वरती अकाउंट क्रिएट केला आणि ब्लॉग स्पॉट वरती माझ्या 100 लोक येतात. तर 100 मधले 10 लोक तर इथं क्लिक करतील, आपल्याला हायपर लिंक द्यायची. मग इथं कुठं कुठं पण आपण एखादी लिंक देऊ. काय करायचं, इथं क्लिक करायचं. पण कुठं क्लिक केलं मी, नाही केलं. क्लिक करा. कुठे, याच्यावरती क्लिक करायचं. प्रमोशन वरती कंट्रोल व्ही करायचं. ज्याच्यावरती रिडायरेक्ट करायची त्याला अप्लाय करायचं. झालं. हे जर ब्लॉग वाचायला जर 100 लोक येतात, तर त्याच्यातले 10 लोक इथं क्लिक करतील, कारण तो रिलेटेड कंटेंट कसा आहे, डिजिटल मार्केटिंग रिलेटेड. इथून क्लिक केलं ते कुठे रिडायरेक्ट झाला, तो आपल्या पेजवरती, ज्याच्यावरती एक बॅकलिंक भेटली, एक ट्रॅफिक भेटला. असं करायचं. हे झालं. ब्लॉग थ्रू पण काय करू शकतो आपण, ट्रॅफिक आणू शकतो. दुसरं काय करायचंय आपल्याला, पिंटरेस्ट वरती जायचंय. कुठे जायचंय, पिंटरेस्ट. मग पिंटरेस्टचं काय करायचं, इमेज सबमिशन साईट आहे. मग आपल्याला पहिल्यांदा, आता जर तुम्ही ऑफ पेज एसईओ करता, तर ऑफ पेज एसईओ हे बोरिंग काम आहे, खूप बोरिंग काम आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त सोशल मीडियावरती जायचं आणि लिंक लोकांना घेऊन यायचंय, तिथं कंटेंट लिहायचंय, तिथं इमेज सबमिट करायचे. पण ते तुम्हाला करावंच लागणार. ऑफ पेज एसईओचं पॅकेज पण कमी असतं ऍक्टिव्हिटी करायचं. इमेज कशी बनवायची सरांनी सांगितलेले. आता इथं जाऊन काय करायचं, पिंटरेस्ट. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, आपण सुरुवात कुठून करू. ऑफ पेज ऍक्टिव्हिटी सांगितले, तर ऑफ पेज ऍक्टिव्हिटी म्हटलं ते बोलतात तुम्हाला ऑफ पेज एसईओ येतं का. ऑफ पेज एसईओ म्हणजे काय, वी कांट वर्क ऑन ऍक्च्युअल वेबसाईट, वी जनरेट ओनली ट्रॅफिक. मग ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या साईट यूज करतो. मग त्याच्यामधले कोणत्या पद्धतीने तुम्ही बॅकलिंक जनरेट करतात, तर इमेज सबमिशन साईट यूज करून. नंतर क्वेश्चन आन्सर साईट,
नंतर ब्लॉग साईट, प्रेस रिलीज साईट, अशा भरपूर आहेत. तर तुम्हाला 5 ते 6 तरी इमेज सबमिशनची नावं माहीत असली पाहिजे. मग कसं करायचं, आता मी कोणत्या इमेज सबमिशन Instagram वरती करू का Facebook वरती करू का Pinterest वरती करू का Tinder वरती करू, इमेज सबमिशन कोणत्या साईट वरती करू? तर मी आधी चेक करणार की ज्या वेबसाईट, ज्या इमेज सबमिशन साईटचा पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी 90 पेक्षा जास्त आहे अशाच साईट मी काढणार. मग तुम्हाला असं क्वेश्चन विचारतात की 5 इमेज सबमिशनची नावं सांगा. सांगता येतील का? येतील. मग मी इथं 10 हाय PA and DA image सबमिशन. असं तुम्ही गुगलवरती सर्च करणार का तुम्ही इंडिव्हिज्युअली. आता जर मी डायरेक्ट Instagram.com आहे किंवा Facebook.com आहे, ह्यांचं काय केलं मी, URL कॉपी केला आणि आपल्या मोजवरती जाऊन चेक केलं, तर तिथं पण त्यांचा डोमेन अथॉरिटी आपल्याला समजेल. आले का इथं? लईच लॅगिंग होत आहे. इथं दिसतंय का 250 फ्री सबमिशन साइट्स विथ पेज अथॉरिटी 2005. मग ह्याच्यावरती काय करायचं. आता ही पण एक कोणाची तरी वेबसाईटच आहे, त्यांनी काय लिहिलेलं आहे त्याच्यावरती, काय लिहिलेलं आहे, फ्री सब एक ब्लॉग लिहिलाय. म्हणजे त्याच्यातून काय होणार आहे, त्यांना ट्रॅफिक भेटण्यासाठी त्यांनी काय केले, ब्लॉग लिहिले. एवढं का लॅग होत आहे. मग ह्याच्यावरती क्लिक करायचं. 200 इमेज सबमिशन साईट आहे ना, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही त्यांची वेबसाईटच आहे. मग ह्यांनी फक्त एक ब्लॉग लिहिलेला आहे आणि ह्याच्या खाली त्यांनी सगळ्या URL दिले का, एकदम चांगल्या प्रकारचं बनवलेलं आहे. पहिलं हे बघा, ह्याचा 36चा डोमेन अथॉरिटी, काय नाव आहे त्या 36चं, pickle.com. तिथं मला रजिस्ट्रेशन करून काय फायदा आहे का. नंतर आहे house.com, त्याची 89 आहे. नंतर Instagram.com आहे, कितीच आहे त्याचा बॅकलिंक, 94. नंतर काय आहे, लिंक्डइनचं 99. लिंक्डइनचं किती आहे. मग जर आता मी सेम ब्लॉग Instagram वरती लिहिला आणि सेम ब्लॉग लिंक्डइन वरती लिहिला, तर आधी लवकर रँकिंग कोणता होईल, का, कारण त्याचं डोमेन. मला जर लवकरात लवकर रँकिंग करायचं आहे, तर मग सगळ्यात जास्त 100 आउट ऑफ 100 कोणाची बॅकलिंक, कोणाची डोमेन अथॉरिटी आहे, विकिपीडिया. तुम्हाला असं क्वेश्चन विचारते की सगळ्यात क्वालिटी बॅकलिंक कुठून भेटते, तर त्याचं सांगायचं विकिपीडिया. विकिपीडियाचा सगळ्यात जास्त ट्रस्ट आहे. नंतर लिंक्डइनचा आहे, नंतर Instagramचा आहे, नंतर फेसबुकचा आहे. ही पण चांगलं आहे. लिंक्डइन, फोटो बकेट चांगलं आहे, पिंटरेस्टचं पण चांगलं आहे, ड्रॉप बॉक्स चांगलं आहे, स्नॅपचॅट पण चांगलं आहे. स्नॅपचॅटचं पण ट्रस्ट जास्त आहे. मीडिया फायरचं पण चांगलं आहे. तर ही तुम्ही 5 ते 10 नावं काय करा, 5 ते 10 नावं काय करा तुम्ही. पिक्स घेतात. आता पिंटरेस्टचं किती आहे, 94, म्हणजे चांगलं आहे. मग मी काय करतो, आता पिंटरेस्ट वरती जातो आणि काय करतो, 5 इमेज सबमिशनची नावं सांगा. पहिलं सांगायचं पिंटरेस्ट, दुसरं सांगायचं Instagram, तिसरं सांगा फेसबुक, नंतर स्नॅपचॅट, नंतर लिंक्डइन आणि अजून विकिपीडिया इमेज सबमिशन. तर पिंटरेस्ट वरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. एकदम बोरिंग काम आहे, पण आपल्याला इलाज नाही. मग तुम्हाला जर बोरिंग काम नसेल करायचं तर गुगल ऍड शिका, नाहीतर सोशल मीडिया. पण SEO जर करायचंय तर तुम्हाला ऑन पेज SEO वाल्याला जास्त कमी काम असतं, पण डोकेलिटीचं काम आहे. आणि इमेज सबमिशन मध्ये असं मेंढरासारखं काम आहे, आणि त्याच्यामध्ये पेमेंट पण कमी. आता पिंटरेस्ट वरती गेले, एक असतं साइन अपचं आणि एक असतं साइन इन. साइन अप म्हणजे नवीन अकाउंट क्रिएट करायचं. आता सगळ्यांना अकाउंट क्रिएट करायचं माहिती,
फेसबुकचा अकाउंट क्रिएट करता येईल सगळ्यांना, इंस्टाग्रामचं येईल, पिंटरेस्टचं येईल. साइन अप आणि साइन इन मध्ये काय फरक आहे? साइन अप मध्ये ऑलरेडी लॉग इन आपली आहे. साइन Sign इन in मध्ये sign in मध्ये. साइन Sign अप up मध्ये मध्ये अकाउंट नवीन क्रिएट account. करा. इंटरनेट का चालत नाही? ऑलरेडी माझा अकाउंट आहे, मी क्रिएट केलं, झालं. इथं तुम्ही NMD वरती क्लिक केलं तर इथं तुम्हाला दिसेल किती सबमिशन केले, काय सबमिशन केले. आता मला काय करायचंय? ट्रॅफिक जनरेट करायचंय. काय करायचंय? ट्रॅफिक जनरेट. मग मी होम पेज वरती जातो. आता ह्याच्यामध्ये काय असतं तर लक्षात घ्या, पिन असतं आणि बोर्ड असतं. काय असतं? पिन असतं आणि बोर्ड असतं. क्रिएट मध्ये जातो मी. कॅटेगरी कशी असते आपल्याकडे तसं असतं. पिन आहे, बोर्ड आहे आणि तर मी काय करतो, पिन म्हणजे आपण नाही का पिन करून ठेवतो रीलला वगैरे, तसं मी बोर्ड वरती गेलो. नेम क्रिएट बोर्ड म्हणजे काय? कॅटेगरी. मला आता डिजिटल मार्केटिंगची एक कॅटेगरी करायची. डिजिटल नंतर काय? हॅशटॅग द्यायचा. काय टाकणार? आणि क्रिएट. पहिल्यांदा काय केली? कॅटेगरी मी केली. कॅटेगरी आधी नाही जरी केली, जसं की तुम्ही युट्यूब वरती एखादा व्हिडिओ अपलोड करता, तर व्हिडिओ अपलोड करताना ते प्लेलिस्ट विचारतं, कोणत्या प्लेलिस्ट आहे. तसंच इथं की पहिल्यांदा मी काय केली? डिजिटल मार्केटिंग नावाची कॅटेगरी केली आणि आता ह्याच्यामध्ये काय करणार मी? क्रिएट करणार. आता काय करणार? पिन क्रिएट करणार. डायरेक्ट मी पिन क्रिएट करू शकतो का? येस. आता इथं काय करणार? पिन मध्ये जाणार आणि ह्याच्यामध्ये इमेज सिलेक्ट करणार. आता ऑलरेडी अनिकेतनी एक इमेज सिलेक्ट केली, पण मी फक्त प्रोसिजर सांगणार आहे तुम्हाला. काय करणार आहे? प्रोसिजर सांगणार आहे. मग मी काय करतो? ठीक आहे, ही इमेज सिलेक्ट केली, डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्सच्या कोर्सेसची. मग मी इथं टायटल काय टाकणार? बेस्ट डेटा सायन्स कोर्स इन्स्टिट्यूट इन पुणे. तुम्ही जर बेस्ट डेटा सायन्स इन्स्टिट्यूट जर सर्च केलं तर ही इमेज रँकिंग होईल, किंवा डेटा सायन्स इमेज जर कोणी सर्च केलं तरी पण काय होईल? ते येऊ शकतं. का बरं नाही तुम्ही हे करत? इंटरनेटचं पहा 3 दिवसापासून. डिस्क्रिप्शन पण टाकावं लागतं. तुम्ही काय पण टाका, काय प्रॉब्लेम. आता इथं लिंक टाकायची. मग कोणती लिंक टाकणार तुम्ही? डेटा सायन्स कोर्सेसची. तुम्ही जर इथं डिजिटल मार्केटिंगची लिंक टाकली असती तर इरिलेव्हंट होईल. म्हणजे तुम्हाला बोललो की तुम्ही संध्याकाळी 6 वाजता सगळे लोक या, मी तुम्हाला संदीपला पार्टी देतो, तुम्ही सगळे आलात आणि मी इथं नसलो तर तुम्ही नेक्स्ट टाइमला माझ्या विश्वास ठेवता का? इरिलेव्हंट लिंक आणि रिलेव्हंट लिंक काय असते? डेटा सायन्स जर कोणी सर्च केलंय तर त्याला डेटा सायन्सची इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे, आणि टॅग द्यायचा असेल तर टॅग द्या, नसेल तर नका देऊ. परत वरती घ्यायचं आणि पब्लिश करायचं. आता मेन मुद्दा इथून चालू होतो, ही लिंक कॉपी करायची, पब्लिश केल्यानंतर एक लिंक येते, झाले का? ही व्ह्यू करायची आणि काय करायचं? कॉपी करायचं. आता एखाद्या युजरला येतं ना, त्याला असं दिसतं, हे दिसते का साईड? सपोज एखादा युजर इथं आलाय, बरोबर आहे, त्यांनी त्या इमेज वरती कुठं पण क्लिक केलं. मी आता हे इमेज वरती क्लिक केलंय, तर हे क्लिक केल्यानंतर कुठं रिडायरेक्ट झालाय तो? डेटा सायन्स झाला का? तिथं एक ट्रॅफिक माझ्या वेबसाईटवर.
इथं आल्यानंतर त्याला लय भारी वाटणार आहे. 15 लाख पॅकेज, 5 लाख पॅकेज, 64 लाख पॅकेज. नंतर व्हिडिओ पण चांगले आहेत, क्रिकेट खेळता भेटतंय, ट्रिपला पण जातात, सिलेबस पण चांगला आहे. म्हणून तो काय करणार आहे, लगेच कॉल करणार, टाइम पण स्पेंड करणार आहे आणि मोठा पण कंटेंट आहे. तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून भेटणार. समजलं? Pinterest वरून कसं बॅकलिंक जनरेट करायचं समजलं. आता हे मी कॉपी करून घेतलंय, ते माझ्या शीट मध्ये टाकायचं. आता बॅकलिंक जनरेट करत असताना आपल्याला काय करावं लागतं, शीट बनवावं लागतं. आता शीट कसं बनवायचं, तुमच्याकडे आहे का शीट काय एखादं? रुपाली, नाही सर, माझ्याकडे नाहीये. दुसरी रुपाली, रुपाली पवार, ते करतात ऑफिस एसईओ मध्ये काम. सर आहे माझ्याकडे, पण मी मोबाईलवरून लॉग इन केलेलं आहे, लॅपटॉपला आहे. ठीक आहे, मला पाठवा, मी पाहिल नंतर. कसं तुम्ही हां सर. प्रत्येक कंपनीची रिपोर्टिंगची, माझी रिपोर्टिंगची सिस्टीम कशी मी पण तुम्हाला सांगतो. आता इथं मला शीट ओपन करायची. गुगल शीट दिसतंय का कुठं? दिसतंय का तुला कुठं गुगल शीट? तर या शीट वरती ओपन करायचं आणि इथं काय सर्च करा तुम्ही, ऑफ पेज एसईओ ऍक्टिव्हिटी. दिसतंय का कुठं ऑफ पेज एसईओ ऍक्टिव्हिटी? ऑफ पेज ऍक्टिव्हिटी दिसते का, हे क्लिक करा. तर आतापर्यंत कशा बॅकलिंक जनरेट केलेल्या आहेत आणि हे तुम्हाला मंथली असतं, वीकली असतं. तर हे काय करायचंय, आता मी एक बॅकलिंक जनरेट केली. कशाची केली? पिंटरेस्टची केली, इमेज सबमिशनची. मग इमेज सबमिशन साईट कोणत्या आहेत? पिंटरेस्ट आहे, रेडिट आहे, फोटो बकेट आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. मग आता मी पिंटरेस्टची केली. कोणत्या डेटला केली? इथं पुढे जा. हे काय सांगणार आहे का? नाही. मग इथं डेट कोणती आहे? इथं पण आहे. तर इथं काय टाका, डेट टाका. किती आजची डेट? 5. कधी बॅकलिंक जनरेट केली किंवा कधी मी ही ऍक्टिव्हिटी केली, इथं त्याची लिंक पुट करा आणि ही लिंक तुमच्या मॅनेजर सोबत करा. तुम्ही कसं केलं, आता इथं मी एक बॅकलिंक केली होती 6/8 ला. तर ती कशाची केली होती चेक करा. दिसतंय का? समजतंय का? अशी इमेज दिसेल. त्यांनी त्या इमेजेस वरती क्लिक केलं तर तो कुठेतरी रिडायरेक्ट होणार. पिंटरेस्ट सगळ्यांना समजलं का? अजून करून टाकू? आता बघा, हे ओपन केलं आणि दिस साईट कांट बी रीड. तर असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय बोलायचं त्याला? ऑनलाईन वाल्याला समजतंय का? बघा, तुम्ही काय केलंय, बॅकलिंक जनरेट केली होती. कधी जनरेट केली होती? मागच्या वेळेस चेक केली होती. त्यावेळेस ते ओपन होत होतं. आता असं येतंय. तर जी लिंक होती ती काय, कोणती लिंक झाली? ब्रोकन लिंक. ह्याला कोणती लिंक बोलायची? ब्रोकन लिंक. मग ह्याच्यामुळं काय, ते युजरने किती प्रेमाने क्लिक केलंय आणि नंतर त्या वेबसाईट वरती क्लिक नाही. जर ब्रोकन लिंक जर तुमची असेल तर तुमची वेबसाईट काय होते, ट्रस्ट बिल्ड होईल. अरे यांची तर वेबसाईटच नाही म्हणतात, मग त्याच्यामुळे काय ट्रस्ट खराब होतो, ट्रस्ट कमी होतो. त्याच्यामुळे तुमची वेबसाईट, हा बोला, त्याच्यामुळे काय होणार, ट्रस्ट चांगला नाही होणार. मग ह्याला बोलतात ब्रोकन. रिलेव्हंट लिंक समजलं, एक्सटर्नल आणि इंटरनल लिंक समजलं आणि ब्रोकन लिंक समजलं. ब्रोकन लिंक म्हणजे काय? जी लिंक ओपन नाही होत, ती लिंक ओपन होत नाही. ही thedigitalenmd.com साईट ओपनच नाही होत. का ओपन नाही होत? कारण ते चुकीची लिंक दिली असेल. आता ही जर लिंक मी काय केली, कुठं दुसरीकडे ओपन केली,
आणि इथं केलं एंटर तर ओपन होते का? इथं पण टाकलेली लिंक या वरती टाकली तरी ओपन व्हायला पाहिजे. मग काय झालेलं आहे, तुम्ही लिंकच चुकीची टाकली. काय झालेलं आहे त्याच्यामुळे लिंक टाईप करून टाकायची का? आपण आपल्या वेबसाईट मध्ये का डेटा सायन्स कोर्स आहे इथं लिंक ओके. म्हणजे जर तुम्ही चुकीची लिंक जर टाकली ह्याच्यातलं एक जरी अक्षर कमी राहिलं तर तुमचं काय होणार नाही, ब्रोकन लिंक क्रिएट होईल. त्याच्यामुळे तुम्ही ऍब्सोल्युटली बरोबरच म्हणजे अप्रोप्रिएट लिंक टाका. लास्टची स्लॅश पण आली पाहिजे. जर स्लॅश असेल तर स्लॅश टाका, नसेल तर नाही. स्लॅशचा एवढा काही फरक पडत नाही. इमेज सबमिशन झालं. आता लिंक्डइन वरती पण सेम जातो. काय करायचं, लिंक्डइनचं सांगू का इंस्टाग्रामचं तर माहितीच आहे तुम्हाला, पण इंस्टाग्रामच्या कंटेंट मध्ये क्लिकेबल लिंक नसते. फोटो बकेटचं तुम्ही करून पहा. मी एकदा लिंक्डइनचं पण सांगतो. लिंक्डइन वरती जाणार तुम्ही, काय करणार इथं झालं. इथं काय करायचंय तुम्हाला, फोटो मध्ये जायचंय, अपलोड फ्रॉम कॉम्प्युटर करायचंय. इथून तुम्ही काय करणार, हे इमेजेस आणि तुम्ही काय करणार इथं नेक्स्ट मध्ये जा. आणि इथं तुम्ही काय करणार आहे, तुमची लिंक डायरेक्ट कॉपी करणार, जी पण लिंक असेल ते, आणि इथून पण पोस्ट करा. हे इमेज पण वाचतील आणि नंतर काय करतील, ह्या लिंक वरती पण क्लिक करतील. त्याच्यामधून लगेच बॅकलिंक जनरेट होईल. मी माझं पर्सनल अकाउंट आहे त्याच्यामुळे काय करत नाही. दुसरं काय, तुम्हाला आर्टिकल लिहायचंय. आर्टिकल मध्ये जा, इमेज काय करा, अपलोड करा. इथून जास्त बॅकलिंक जनरेट, कारण आर्टिकल जास्त लोक लिंक्डइन वरती वाचतात. नेक्स्ट मध्ये जा. ठीक आहे, आता मला इथं लिंक द्यायची. इथं लिंक दिसते का तुम्हाला, ह्या लिंक वरती जा आणि इथं काय करा, टेक्स्ट टाका. कोणतं, बेस्ड डेटा सायन्स नंतर इथं लिंक ऍड. आता एवढं लक्षात ठेवा, आता सपोज आपण काय करतोय, रेडी आणण्यासाठी काम करतोय. मग रेडी अन्ना, तुम्ही जर काय केलं, रेडी अन्नाचं माझ्या लिंक्डइन वरती टाकलं, माझं पण नाव खराब होईल आणि दुसरं काय होईल, कॅटेगरी पण चेंज आहे ना. तर मग लिंक्डइनचं पेज, आता सपोज तुम्ही जर रेडी अन्नाचं काम करताय, एसईओचं बॅकलिंकचं, तर तुम्ही काय करा, रेडी अन्नाचं अकाउंट आहे किंवा रेडी अन्नाचं काय करा, पेज तयार करा आणि तिथे तुम्ही काय करा. त्याच्यामुळे असे डमी पण पेजेस तुम्हाला काय करावं लागणार आहे, काढा. हे अप्लाय करा आणि त्याची लिंक कॉपी करून कुठे टाका, ऑफिस ऍक्टिव्हिटी मध्ये. तुम्हाला काय काय करायचंय लक्षात घ्या. पहिल्यांदा इथं काय करायचंय, क्वेश्चन. आता उद्या आपण काय शिकणार आहे, क्वेश्चन आन्सर. मग इथं साईटचं नाव, नंतर काय युजर नेम, पासवर्ड आणि त्या साईटचा URL आणि नंतर इथं बॅकलिंक आणि डेट इथं बोला. मग तुम्ही वर्षभर असं मंथली रिपोर्ट असतो, एका महिन्यामध्ये किती बॅकलिंक जनरेट केल्या, डेली किती बॅकलिंक जनरेट केल्या, तुम्हाला इथं अशी शीट सबमिट करा. कोणाला काही डाऊट्स आहे का? आता आपण इमेज सबमिशन साईटचं झालंय. तुम्ही आता फोटो बकेट वरती करून दाखवा मला आणि उद्या आपण क्वेश्चन आन्सर साईट पाहू. आता मला 5 क्वेश्चन आन्सरची नावं सांगा, कोण सांगाल? पूर्वा, कोरा यूज करतो ना सर आपण. एकच झालं गोळ्याला. अजून तुम्ही लगेच पटापटा बोलता आलं पाहिजे. नंतर ask.com आहे, उद्या आपण पाहू सगळं. ठीक आहे, तुम्ही आता फक्त फोटो बकेट वरती रजिस्ट्रेशन करून या आणि तिथं पण इमेजेस सबमिट करा. NMD साठी बॅकलिंक
ऑन पेज एसईओ आपलं पूर्ण झालेलं आहे. ऑफ पेज एसईओ पाहते. ऑफ पेज एसईओ बोरिंग आहे. अजून उद्याचं आणि परवा उद्याच्या दिवसात आपण सगळं कम्प्लीट करू ऑफ पेज एसईओ आणि नंतर नेक्स्ट मॉड्यूल आपण स्टार्ट करू. थँक्यू. एवढं काय हँग होतो लॅपटॉप? रेकॉर्डिंग केली का? एवढं काय हँग होतो लॅपटॉप? त्याच्यामध्ये काय टाकलंय? ते बाकीचे सगळे व्हिडिओ डिलीट करा. एवढं फास्ट लॅपटॉप आहे तो पण हँग व्हायला खाली इंटरनेटमुळे होतोय.